आखिरकार वो दिन आ ही गया जब पूरे महाराष्ट्र के आदि दैवत गणपति बाप्पा को विदाई दी जाएगी। इस अवसर पर उप मुख्यमंत्री अजित पवार ने आज सुबह पुणे के प्रसिद्ध श्रीमंत दगड़ूशेठ हलवाई गणपति मंदिर में अपनी पत्नी के साथ पहुंचकर भगवान गणेश के दर्शन किए और अभिषेक भी किया। 10 दिनों की आवभगत के बाद आज बाप्पा अपने गांव के लिए निकलेंगे। उन्हें ढोल ताशे और नगाड़ों की धुन पर नम आंखों से विदाई दी जाएगी। इस अवसर पर पुणे के श्रीमंत दगड़ूशेठ हलवाई गणपति मंदिर में उप मुख्यमंत्री अजित पवार के हाथों बाप्पा का अभिषेक किया गया। इस मौके पर उनकी पत्नी भी उनके साथ थी। आज सुबह वे अपनी पत्नी के साथ मंदिर पहुंचे। उन्होंने बाप्पा के भावपूर्ण दर्शन किए और अभिषेक किया। दर्शन के बाद मीडिया से बात करते उन्होंने कहा कि उन्होंने बाप्पा से सुख, समृद्धि और शांति की कामना की। वहीं अन्य मुद्दों पर प्रतिक्रिया देने से वे बचते रहे। आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मंगलमय वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे। बघता बघता 10 दिवस गणरायाचं आगमन होऊन झाले आणि आज गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा पद्धतीनं सगळ्यांच्या मनामध्ये, तोंडामध्ये ते वाक्य येण्याचा दिवस उजाडलेला आहे। सर्वांनी खूप उत्साहाने या गणेशोत्सवामध्ये भाग घेतला। त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न पोलीस दलांनी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी केला। अनेक गणेश मंडळांनी, त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, सर्व सहकाऱ्यांनी देखील त्यामध्ये आतापर्यंत तरी अतिशय व्यवस्थित सहकार्य केलेलं आहे। आज विसर्जनाची मिरवणूक महाराष्ट्रात नव्हे तर अनेक ठिकाणी सगळीकडेच निघणार आहे आणि ते विसर्जनाची मिरवणूक निघत असताना पुणेकरांनी किंवा वेगवेगळ्या मंडळांनी अशी अपेक्षा केलेली आहे, आपले मानाचे जे 5 गणपती असतात त्याची सुरुवात ही वेळेमध्ये व्हावी, 9, 9:30 पर्यंत, आणि 24 तासाच्या आत सगळ्या मिरवणुका पार पाडल्या जाव्यात, त्याच्यात व्यवस्थितपणे विसर्जन व्हावं। यावेळेस अनेकदा अनेक सन्माननीय लोकप्रतिनिधींनी, सीपींनी, पोलीस यंत्रणेनी यांच्याबरोबर चर्चा केली मंडळांच्या बरोबर, आणि त्यांना विनंती केली की बाबा यामध्ये काही खूप मोठ्या प्रमाणावर तिथं विलंब लागतो आणि बाकीचे मंडळ मग कंटाळून जातात किंवा ते म्हणतात किंवा आम्हाला पुढे जायचंय पण आम्हाला तुम्ही पुढे का जाऊन देत नाही, अशी थोडीशी चर्चा ही यावेळेस निर्माण झाली। परंतु सगळ्यांनी मग एकवाक्यता केली आणि आपण जरा लवकर मिरवणूक सुरू करू, मानाचे गणपती लवकर त्या ठिकाणी सुरुवात करतील आणि साधारण ते गणपती गेल्यानंतर बाकीचे गणपती त्याच्यामध्ये सहभागी होतील। वेगवेगळ्या प्रकारच्या मिरवणुका असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळी मंडळ जी आहेत, काही जण रोषणाई करतात, ते अंधार पडल्यानंतर ती व्यवस्थितपणे दिसते, म्हणजे लाईट्स वगैरे त्यांचे असतात। तर जे देखावे अंधार पडायच्या आत विसर्जन झाले पाहिजेत, ज्याच्यात रोषणाई नसते, देखावे असतात, अशा पद्धतीनं हे सगळे संध्याकाळपर्यंत पूर्णत्वाला जावे आणि मग नंतर जे वेगवेगळ्या पद्धतीचं लाइटिंग असतं त्याच्या मिरवणुका त्याच्यातनं सहभागी व्हाव्यात, असं साधारण नियोजन करण्याचा प्रयत्न आमच्या पोलीस यंत्रणेने केलेला आहे। त्याला आतापर्यंत तरी सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे। आज एकंदरीत वातावरण पण सगळ्या राज्यामध्ये चांगलं राहिलेलं आहे। पावसाने काही भागामध्ये कहर केला, काही भागामध्ये जास्त पाऊस पडला, तिथं आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं। काही ठिकाणी पाणी जास्त मोठ्या प्रमाणावर आल्यामुळं काही भागात घरं पण बाधित झाली, बरीच कुटुंब बाधित झाली, परंतु त्यांना त्याच्यातून मदत करण्याची भूमिका ही आमच्या सरकारने घेतलेली होती। तशा प्रकारच्या सूचना पण दिलेल्या होत्या, तशा प्रकारची कारवाई पण झालेली आहे। पण माझ्या माहितीप्रमाणे मराठवाड्यामध्ये नांदेड असेल किंवा असा काही भाग असेल, त्या भागामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर असं ढगफुटीसारखे पाणी आलं, पाऊस पडला आणि त्याच्यातनं पूर आले आणि त्याच्यात मोठं नुकसान झालं। त्याचे सगळे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। माझा तमाम जनतेला, नागरिकांना मनापासून धन्यवाद द्यायचे, आभार मानायचे की त्यांनी आजपर्यंत 9 दिवस अतिशय उत्साहात, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, मंगलमय वातावरणामध्ये गणेशोत्सव साजरा केलेला आहे। अनेकांनी आपापल्या घरी पण देखील गणेशोत्सव साजरा केलेला आहे आणि आज त्याचा समारोप देखील, विसर्जन देखील अतिशय व्यवस्थितपणे
पर्यावरणाचा पूर्णपणे विचार करून आपण आवाहन केलेलं आहे की साधारण 6 फुटाच्या आतले उंचीचे जे गणपती आहेत ते आपण कृत्रिम जे काही तलाव केलेले आहेत किंवा व्यवस्था केलेली आहे त्याच्यात त्यांनी विसर्जन करावं. मोठे गणपती हे मुंबई सारख्या ठिकाणी ते नेहमीच समुद्रात मग आपल्या गिरगाव चौपाटी असेल किंवा दादर चौपाटी असेल अशा वेगवेगळ्या जुहू चौपाटी असेल त्या भागामध्ये लोक विसर्जन करत असतात आणि त्याच्यात बारकाईनं लक्ष ठेवून आम्ही सगळेजण आहोत.